नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? भारत विरुद्ध इंग्लंड विश्वचषकाचा सामना कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल, पण क्रिकेटचे जलवे काय आहेत बघा, परिस्थिती कशी बदलली आहे बघा। एकीकडे भारतीय संघ 5 सामन्यात 5 विजय, दुसरीकडे इंग्लंडची टीम अक्षरशः गटांगळ्या खाताना दिसते। एके पाठोपाठ एक सामने ते गमावल्यामुळे इंग्लंडचा संघ अडचणीत आला आहे। अहो लक्षात घ्या, गत विजेता संघ आहे। स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर सगळे जाणकार क्रिकेट पंडित म्हणत होते की इंग्लंड टीममध्ये काय दम आहे, काय त्यांच्याकडे अष्टपैलू खेळाडूंची माळ आहे, एकाहून एक मॅच विनर्स आहेत। परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट 2-2 4 नसते। कधी 2-2 0 होतं, कधी 2-2 22 होतं। इंग्लंडच्या बाबतीत आत्ताच्या घडीला परिस्थिती फार भयानक आहे। त्याचं कारण गतविजेत्या संघाला या स्पर्धेतनं बाहेर काढण्यात जमा आहे। कारण कागदावरती गणितं मांडली, हे जिंकले ते हारले अमुक तमुक, तर त्यांना अजूनही संधी आहे। पण खरं सांगायचं झालं तर या विश्वचषकामध्ये उरलेल्या 6 टीम्सना जास्त संधी आहे असं मला स्पष्टपणे बोलायचं तर वाटत नाही आहे। इंग्लंडला सुद्धा संधी आहे असं वाटत नाही आहे। भारताविरुद्धचा सामना हा इंग्लंडकरता इज्जत वाजवायचा सामना आहे। कारण जर भारतीय संघाला भारतामध्ये येऊन एवढ्या मोठ्या स्टेडियममध्ये हरवलं तर निदान त्यांच्या चाहत्यांच्या जखमांवरती थोडंसं मलम लावलं जाईल। आणि त्याच उद्देशाने इंग्लंडची टीम या मागच्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरती पाऊल ठेवणार आहे। 50,000पेक्षा जास्त प्रेक्षक या सामन्याला असतील याची मला खात्री आहे। त्यामुळे वातावरण जे असेल ते क्रिकेटने भरलेलं असेल आणि तीच गोष्ट इंग्लंड संघाला कदाचित प्रेरणा देऊ शकते। उद्दिष्ट दोघांचं एकच आहे। भारतीय संघाचं उद्दिष्ट तेच आहे की सामना जिंकायचा, अव्वल स्थान कायम परत मिळवायचं। इंग्लंड संघाला सुद्धा ध्येय तेच आहे, सामना जिंकायचा, फक्त ध्येय गाठायचं वगैरे असं नाही, इज्जत ठेवायची अशी गोष्ट आहे। अहो इंग्लंड संघाचं एक सेकंद जर का विचार केला, कोण नाही आहे त्यांच्या संघात। जोस बटलर आहे, जॉनी बेस्ट्रो आहे, बेन स्टोक्स आहे, हॅरी ब्रूक आहे, एकाहून एक सरस बॅट्समन आहे ज्यांना भारतात खेळायचा प्रचंड मोठा अनुभव आहे। बटलरला सलामीला न पाठवून इंग्लंड संघाने चूक केली की काय असं मला वाटतं। कारण जॉनी बेस्ट्रो, डेव्हिड मलान यांनी एका मॅचमध्ये फक्त चांगली कामगिरी सुरुवातीला करून दाखवली, नंतर ते पचकलेले आहेत। जो रूटच्या बाबतीत तेच झालं, अर्धवट कामगिरी त्यांच्या बॅट्समननी केलेली आहे। आणि खरं सांगायचं तर भारतातल्या काहीशा संथ विकेटवरती ना त्यांच्या बॅट्समनला बॅटिंग करणं जमतं आहे, ना त्यांच्या बॉलरना योग्य टप्प्यावरती बॉलिंग करायला जमतं आहे। म्हणून हा संघ कमकुवत आहे का? माझे अजून धैर्य होणार नाही, ही थीम फालतू आहे म्हणायचं। कारण या संघामधली जर का तुम्ही नावं पाहिलीत की सलामीला येतात जॉनी बेस्ट्रो, डेव्हिड मलान, त्याच्यानंतर येतो जो रूट, त्याच्यानंतर येतो बेन स्टोक्स, त्यानंतर येतो जोस बटलर, ह्यांना तुम्ही कमजोर म्हणू शकत नाही। बॉलिंगमध्ये वोक्स आहे, वूड आहे आणि त्याचबरोबर अब्दुल रशीद सारखा त्यांच्याकडे अत्यंत चांगला लेग स्पिनर आहे, मोईन अली सारखा ऑफ स्पिनर आहे। याचा अर्थ विविधताही आहे, अनुभवही आहे, आणि तरीही त्यांची भट्टी काही जमत नाही आहे। एक्झॅक्टली उलटं भारतीय संघाचं झालेलं आहे। क्रिकेट सामना जिंकायला बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही चांगलं व्हायला लागतं आणि त्याला चांगल्या फिल्डिंगची साथ असायला लागते। भारतीय संघाने नेमकं तेच करून दाखवलेलं आहे। बॉलर्सचं कौतुक मला जास्त वाटतं, कारण भारतातल्या विकेटवरती रन्स करणं हे अशक्य नसतं, फक्त तुम्हाला विकेटवरती जम बसवायला लागतो। बॉलिंगचं मात्र तसं नाही आहे। ही विकेट अशी आहेत की जिथं नक्की कुठल्या टप्प्यावरती बॉलिंग टाकायचं हा भल्या भल्या बॉलर्सना संभ्रम पडलेला आहे। तो संभ्रम भारतीय बॉलरला पडलेला मला वाटत नाही। कारण जसप्रीत बुमराह असू देत, सिराज असू देत, गेल्या सामन्यातला शमी असू देत, एकच मॅच खेळलेला अश्विन असू देत, कुलदीप यादव असू देत, जडेजा असू देत, सगळ्यांनी बरोबर योग्य टप्प्यावरती बॉलिंग केली आहे आणि त्याची फळं भारतीय संघाला चाखायला मिळालेली आहेत। जे क्रिकेट जाणकार आहेत, जे इथं कॉमेंट्री करायला आलेत, ते तर बॉलिंगचं कौतुक जास्त करतायत, कारण मिडल ओव्हर्स आणि डेथ ओव्हर्समध्ये भारतीय संघाच्या बॉलर्सनी लक्षणीय कामगिरी करून दाखवलेली आहे। अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमचं वरचं विकेट जे आहे त्याच्यावरचं गवत अक्षरशः ब्रशनी असं उलटं खरवडून त्याच्यावरचं जे थोडं गवत होतं ते सुद्धा काढलेलं आहे। इथली माती जी आहे ती किंचित पांढरटसर स्वरूपाची आहे, म्हणजे हे विकेटही किंचित फिरकीला साथ देईल मला वाटतं। नाही दिलं तर हे विकेट स्लो असेल हे नक्की। त्याचा विचार करता भारतीय संघ कदाचित
परत एकदा 3 स्पिनरनी या सामन्यात उतरायचा विचार करू शकतं. तसं झालं तर तुम्ही शमी आणि बुमराला तर काढू शकत नाही. मग कदाचित अश्विनला टीममध्ये घ्यायचं असलं तर सिराजला बाहेर ठेवलं जाईल, ही शक्यता मला वाटते. अजूनही बॅटिंगमध्ये गेल्या सामन्यामधले खूप काही बदल होतील असं मला वाटत नाही, कारण सूर्यकुमार यादवला संधी दिली, तो दुर्दैवाने धावबाद झाला. श्रेयस अय्यरला 2 सामन्यांमध्ये अपयश आलं आहे, त्यामुळे त्याला थोडंसं दडपण नक्की असेल आणि ते असायलासुद्धा पाहिजे. कारण भारतीय संघाकडनं तुम्ही खेळताय, तुम्हाला तुमची जबाबदारी, तुमची भूमिका ही पार पाडताच यायला पाहिजे. या विकेटवरती मला वाटतं प्रचंड मोठी धावसंख्या होईल असं वाटत नाही. विकेटचा अंदाज घेता कित्येक वेळेला हे अंदाज साफ चुकतात, त्यामुळे एकदम मी असं म्हणणार नाही की मी म्हणतो तेच बरोबर. मी अंदाज व्यक्त करतो आहे की या विकेटवरती खूप मोठ्या धावसंख्येचा सामना होणार नाही, कारण बॉलरचा रोल हा सतत खेळत राहील आणि ह्याच्यावरती बॉल जरी निघाला नाही आणि थोडासा थांबून जरी आला तरी फटके मारणं तेवढं सोपं होणार नाही. मैदानही हे बऱ्यापैकी मोठं आहे, त्यामुळे इथं मारलेला बॉल सहजी सिक्सर किंवा सहजी बाउंड्री जाणार नाही. अर्थातच आउटफील्ड हे फास्ट आहे, त्यामुळे चांगल्या शॉटवरती धावा या मिळणार आहेत. रेतीचा आउटफील्ड मला वाटत नाही आहे, त्यामुळे बॉल आउटफील्डला ट्रॅव्हल करेल असाही माझा अंदाज आहे. भारतीय संघ आत्ताच्या घडीला बाकी कुठलाही विचार करत नाही आहे. परिपूर्ण क्रिकेट खेळून अजून एक सामना जिंकायचा एवढंच त्यांच्या डोक्यात आहे. रोहित शर्मासुद्धा शांतपणे त्याच गोष्टीचा पाठलाग करताना दिसेल. आत्ताच्या घडीला इंग्लंड संघ डोक्यातनं हललेला आहे, निराश झालेला आहे, अडखळलेला आहे. भारतीय संघ मात्र उड्डाणाच्या दिशेने गेलेला आहे. म्हणून गोष्टी गृहीत धरण्यात अर्थ नसतो. खेळामध्ये लयीला महत्त्व असतं, त्यामुळे मला वाटतं ही लय कायम ठेवण्याकरता हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ सगळा प्रयत्न करेल. तुमचं मत काय मला कळवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण माझ्या दृष्टीने हा सामना तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढे 5 सामने होते. कारण या सामन्यामध्ये जर का भारतीय संघाने विजय मिळवला तर आत्ताच्या एका विजयामुळे जो दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वलस्थानी गेला आहे त्यांना परत खाली यायला लागेल. भारतीय संघाच्याकडे 6 सामन्यामध्ये 6 विजयाचं एक भक्कम पाठबळ निर्माण होईल. चांगली लय ती कायम ठेवता येईल आणि सेमीफायनलकडे दिमाखात प्रवेश करता येईल. माझी मतं मी तुम्हाला सांगितलेली आहे. तुमच्या मतांचं मला मोल आहे आणि त्याची प्रतीक्षासुद्धा आहे. त्यामुळे परत भेटूया या सामन्याचा अहवाल घेऊन, कारण एकीकडे हा मी अहवाल सादर करतो आहे, दुसरीकडे माझे 2 डोळे 2 टीव्हींकडे लागलेले आहेत. न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया सामना रंगलेला होता. बांगलादेशचा सामना हा सुद्धा चालू आहे नेदरलँड विरुद्ध, तो खूप रंगेल असं वाटत नाही आहे. परंतु त्याचा अहवाल जर का काही खतरनाक खेळ झाला तर मी तुमच्यासमोर नक्कीच सादर करीन. तोपर्यंत बाय बाय.